सिंह आणि साप. एकदा जंगलात दुपारची वेळ होती. सिंहाला खूप भूक लागली होती. त्याला काहीच शिकार मिळाली नव्हती. तो अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकत होता. काय करावे काही सुचत नव्हते. तेवढ्यात त्याला हिरवळीत काहीतरी हालताना दिसले. निदान एखादा ससा तरी असेल असा विचार करून तो झटकन पुढे गेला. जिथे गवत हलत होतं तिथे त्याने जोरात पंजा मारला. तोपर्यंत गवतातला साप दूर गेला होता. बसलेल्या धक्क्याने साप दचकलाच. सिंह आता चांगला चिडला होता. त्याने सापाकडे रागाने पाहिले आणि झेप टाकून त्याने सापाला दूर लाथाडून दिले. साप चांगलाच वैतागला. त्यानेही रागाने सिंहाकडे पाहिले. त्यालाही वेदना होत होत्या. तो सिंहाला म्हणाला, अरे तुझ्या भुकेचा राग माझ्यावर काढतोस? हा जुलमीपणा आहे. पण तुझी ही जुलमी राजवट मी उठवल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून त्याने सिंहाला जोरदार चावा घेतला. सापाच्या विषामुळे सिंह तडफडू लागला. साप त्याला म्हणाला, अरे गर्विष्ठ राजा, इतरांनाही कळले पाहिजे की जुलूम जबरदस्ती करणारा राजा कितीही बलाढ्य असला तरी त्याचे राज्य उलटल्याशिवाय राहत नाही. माझ्यासारखा क्षुल्लक प्राणी सुद्धा अशा राजाचा नाश करू शकतो. तात्पर्य, गर्विष्ठपणामुळे मोठे मोठे राज्य देखील धुळीस मिळतात. गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा. थँक्यू.